माझ्या या एका चुकीमुळे ना मला अर्जंटमध्ये लाखो रुपये खर्च करावे लागलेत. आता झालं काय तुम्हाला ते सांगते, पण स्क्रीनवरती जेवढ्या काही क्लिप्स दिसतात आहे ना, त्या सगळ्या जुन्या क्लिप्स आहेत. म्हणजे जुने व्हिडिओ आहेत ते सगळे माझ्या जुन्या फोनमधले. चला स्टार्टिंगपासून तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आयफोनची न्यू सीरीज स्टार्ट झालेली होती 17ची, त्यावेळेसच मला यांनी सांगितलं होतं की तू आहे ना फोन चेंज करून टाक. माझ्याकडे ॲक्च्युली ना आयफोन 13 होता, जो की खूप जुना होता माझा फोन, आणि त्याच्यावरतीच मी 1 वर्ष ना सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, सगळे क्लिप्स कॅप्चर केलेल्या होत्या, आणि तो फोन खूप जास्त त्रास देत होता. पण मी त्यावेळेस ऐकलं नाही, कारण की जस्ट लेडीज थिंग, जोपर्यंत चालते तोपर्यंत चालून द्या. मग मी अशाच आहे ना क्लिप्स घ्यायचे, डेली व्लॉग जे शूट केलेले आहे ते सेकंड डेला आहे ना सगळे डिलीट करून टाकायचे. असं करता करताच मी वर्षभर काढलेलं होतं. आणि फायनली तुम्हाला सांगते 2-3 दिवसापासून माझा फोन इतका त्रास देत होता ना, म्हणजे ना एडिटिंग पण नाही, अपलोडिंग पण नाही, आणि क्लिप्स पण नाही, काहीच मला घेता येत नव्हतं. लगेच स्टोरेज फुल व्हायचं आणि आवडीच्या क्लिप्स सुद्धा मला डिलीट करावं लागत होत्या. मग मी यांच्या मागं लागले. मग काय 2-4 टुमणी ऐकली मी यांची सासूबाईसारखी. यांचं असं म्हणणं होतं की मी ज्यावेळेस सांगत होतो ना त्यावेळेस तुला घ्यायचं नव्हतं, मग आता माझ्या मागं कशाला लागलेली. आणि माझं म्हणणं असं होतं की मी ज्यावेळेस 4 पैसे कमवायला लागेल ना त्यावेळेसच मी फोन घेईन, म्हणजेच माझी ज्यावेळेस ऐपत होईल त्यावेळेस. आणि तुमच्या कृपेने तुम्ही मला इतके मस्त असे लाईक्स करतात, छान छान कमेंट्स करतात, फॉलो करतात. तुमच्या कृपेने मी येणार लाखोचा फोन घेऊ शकलेले होते. सो थँक्यू सो मच. आणि एकी दोघींच्या हे पण कमेंट आलेले होते की तू माऊला घेतलं नाही किंवा माऊला तू विसरली म्हणून. तर तुम्हाला सांगते, माऊ जर व्हिडिओ दिसत नसेल ना तर याचा अर्थ असा नाही की आमचं तिच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे म्हणून. आणि इथून पुढे आता छान छान व्हिडिओ येणार आहेत आणि मोठे व्लॉग सुद्धा मी अपलोड करणार आहे. सो आतापर्यंत आपल्या पेजला फॉलो केलेले असेल तर प्लीज फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा. बाय.